नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला सोयाबीनच्या भाजीची रेसिपी खूपच वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे. याआधीसुद्धा मी सोयाबीनची भाजीची रेसिपी खूपच वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवलेली आहे. रेसिपी अपलोड आहे आणि या रेसिपीला तुम्ही खूपच भरभरून प्रतिसाद दिला आहे. आणि बऱ्याच माझ्या मित्रमैत्रिणींना, माझ्या सबस्क्रायबरना ती रेसिपी भरपूर आवडलेली आहे. बऱ्याच जणांनी मला कमेंट्ससुद्धा केलेले आहे की अजून सोयाबीनच्या रेसिपीचे वेगळे प्रकार बनवून दाखवा. तर यामुळे मी आज पुन्हा एकदा सोयाबीनची रेसिपी खूपच वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवलेली आहे. आशा करते ही रेसिपी देखील तुम्हाला तितकीच आवडेल. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. तर यासाठी मी इथे 1 वाटी सोयाबीन अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते. गरम पाण्यामध्ये मी भिजत ठेवलेले होते. तर तुम्ही पाहू शकता अगदी सॉफ्ट झालेले आहेत. पाण्यामध्ये भिजवल्यानंतर अर्ध्या तासाने यातलं पाणी संपूर्ण काढून घेतलेलं आहे. अगदी सोयाबीन एकदम सॉफ्ट झालेले आहेत. इथे मी 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे. चणा डाळ देखील मी गरम पाण्यातच चांगली भिजवून घेतलेली आहे. चणा डाळ आणि सोयाबीन दोन्ही वेगवेगळे भिजवलेले होते अर्ध्या तासासाठी. तर तुम्ही पाहू शकता चणा डाळ देखील मस्त आपली नरम झालेली आहे. तर आता सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी इथे मी कुकर घेतलेला आहे. कुकरच्या भांड्यामध्ये आपण सोयाबीन आणि ही चणा डाळ सगळी घालून घ्यायची. आता यामध्येच अर्धा चमचा हळद घालायची आणि अर्धा चमचा मीठ घालायचं. मिठाचा वापर आपण नंतर देखील करणार आहोत. पण आता मीठ घातलं की सोयाबीन जेव्हा आपण उकडून घेऊ त्यावेळेला सोयाबीनमध्ये आतपर्यंत मीठ जातं आणि सोयाबीनची भाजी खायला खूपच चांगली लागते. आता इथे सोयाबीन आणि चणा डाळ बुडेल इतपत पाणी घालायचं आहे. तर मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. चमच्याने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर झाकण लावून 2 शिट्या काढून घ्यायच्या. तर कुकरला 2 शिट्ट्या काढून पूर्णपणे मी कुकर थंड करून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता यामधलं पाणी देखील कमी झालेलं आहे आणि चणा डाळ देखील बघा मस्त शिजली आहे, एकदम मऊ झालेली आहे. सोयाबीन देखील छान शिजलेले आहेत. गरम आहेत म्हणून मी थोडंसं हलकंच तोडून दाखवलं. आता भाजी बनवायला घेऊया. तर भाजी बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं. 1 चमचा जिरं घालायचं. जिरं छान फुललं की यामध्ये हिंग पावडर घालायची. हिंग पावडर चांगली फुलून आली की एक बारीक चिरलेला कांदा आणि 10-15 कढीपत्त्याची पानं घालायची आणि मंद गॅसवर हे सगळं जिन्नस व्यवस्थित परतवून घ्यायचे. कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत म्हणजे ट्रान्सपरंट होईपर्यंत कांदा चांगला तेलामध्ये परतवून घ्यायचा. आता कांदा चांगला ट्रान्सपरंट झालेला आहे. आता एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा टोमॅटो दोन्ही या तेलामध्ये छान मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचं. तर टोमॅटो छान मऊ होण्यासाठी यामध्ये चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालायचं. तर लक्षात ठेवा आपण जेव्हा सोयाबीन उकडले होते त्यावेळी देखील आपण मिठाचा वापर केलेला आहे. तर सुरुवातीला मिठाचा वापर कमीच करा आणि गरज लागेल तसं तुम्ही मिठाचा वापर पुन्हा करू शकता. तर मी इथे चवीप्रमाणे थोडंसं मीठ घातलेलं आहे. आता कांदा टोमॅटो चांगला मऊ होतोय तोपर्यंत आपण एक मिश्रण तयार करूया, म्हणजेच मसाला तयार करूया. इथे मी 2 चमचे दही घेतलं आहे. अर्धा चमचा हळद पावडर, 1 मोठा चमचा काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे आणि 1 चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे. 1 चमचा धणे आणि जिरे पावडर मिक्स करून घेतलेली आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आपण तेलामध्ये घालतो मसाले त्यापेक्षा असं दहीमध्ये घातले तर व्यवस्थित मसाले लागले जातात आणि दही घातल्यामुळे भाजीला टेक्स्चर देखील चांगलं येतं. आता यामध्ये 1 चमचा मी बेसनचा वापर केलेला आहे. हे सगळे जिन्नस या दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. इथे मी कोणतंही वाटण करून मसाल्याचा वापर करणार नाही. फक्त असा दह्याचाच मसाले घालून वापर करणार आहे. तर आपले कांदे टोमॅटो देखील आता मऊ झालेले आहेत आणि आता यामध्ये मी एक मोठा बटाटा अशा पद्धतीने स्लाइस करून घेतलेला आहे. हा बटाटा देखील यामध्येच घालायचा आणि मिक्स करून घ्यायचा. आता हा बटाटा शिजण्यासाठी झाकण ठेवायचं म्हणजे लीड ठेवायची आणि 2 ते 3 मिनटं हा बटाटा छान मऊ करून शिजवून घ्यायचा. बटाटा यासाठी आधी शिजवून घ्यायचा कारण आपण सोयाबीन आणि डाळ शिजवलेली आहे. त्यामुळे नंतर भाजी बनवायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. 2 मिनटं फक्त मी हे 50% बटाटे शिजवून घेतलेले आहेत.
आता यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची. तुम्ही इथे आलं लसूणचा ठेचा देखील वापरू शकता, म्हणजे ठेचून आलं लसूण वापरू शकता. आता आपण जो दह्यामध्ये मसाला बनवून ठेवला होता तो मसाला यामध्ये घालायचा आहे आणि सगळे जिन्नस पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचे. अशा पद्धतीने मिक्स केल्यानंतर एक कड काढून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता हा मसाला मस्त आपला शिजलेला आहे. आता आपण जे कुकरमध्ये सोयाबीन आणि चणा डाळ शिजवून ठेवली होती ती यामध्ये घालायची आहे आणि सगळे जिन्नस पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे हा सगळा मसाला व्यवस्थित भाजीला लागला जातो. आणि कुकरचं भांडं धुवूनच म्हणजे कुकर धुवूनच यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. सुरुवातीला पाण्याचा वापर कमी करा, जर तुम्हाला गरज लागेल तर पाण्याचा वापर करू शकता. पाणी घातल्यानंतर सगळं व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे. 1 चमचा मी गरम मसाला वापरलेला आहे. त्यानंतर कसुरी मेथी घालायची. कसुरी मेथीमुळे फ्लेवर खूप छान येतो. पुन्हा एकदा सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. गॅस मी इथे स्लोच ठेवलेला आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर चांगला एक खदखदून कड काढायचा आहे. तुम्ही पाहू शकता याला छान कड आलेला आहे. झाकण लावूया आणि 10 मिनटं मंद गॅसवर ही भाजी छान शिजवून घेऊया. तर 10 मिनटं तुम्ही पाहू शकता मी ही भाजी मस्त शिजवून घेतलेली आहे. याला टेक्स्चर याचं पाहू शकता, याला कलर किती मस्त आलेला आहे. याला तर्री देखील खूप सुंदर आलेली आहे. आता बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची आहे. मस्त चमचमीत आणि चविष्ट अशी सोयाबीनची आपली भाजी तयार झालेली आहे. मंडळी, तुम्ही याआधी कधी सोयाबीनची भाजी अशी बनवली नसेल तर एकदा नक्की अशी ट्राय करा. माझी खात्री आहे 100% तुम्हाला ही रेसिपी खूपच आवडेल. याआधी देखील मी सोयाबीनच्या भाजीची रेसिपी अपलोड केलेली आहे आणि तीसुद्धा खूपच वेगळ्या पद्धतीने बनवली आहे. सगळ्यांना भरपूर आवडली. खूप लोकांनी खूप छान छान कमेंट्स केले आहेत. रेसिपी देखील ती अपलोड केलेली बऱ्याच जणांना आवडलेली आहे. खात्री आहे माझी ही रेसिपी देखील तुम्हाला आवडेल. ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी कशी झाली हे कमेंट्स करून देखील सांगायला अजिबात विसरू नका. ही सोयाबीनची भाजी चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर, नानबरोबर अप्रतिम लागते. एकदा नक्की ट्राय करा. माझी खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल. रेसिपी आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्र-मैत्रिणींमध्ये शेअर करा आणि ही रेसिपी तुम्ही कोणत्या देशातून, कोणत्या शहरातून बघतायत हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका, म्हणजे मी तुमचे धन्यवाद करू शकेन. मंडळी, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळत राहतील. पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन रेसिपीसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.